पाठ 8 स्थिर जीवनाची सुरुवात. कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस असे पाळीव प्राणी मानवाला खूप प्रकारे उपयोगी असतात. अशी एखादी प्राणीजात माणसाळवणं या प्रक्रियेमध्ये 3 मुख्य पायऱ्या आहेत. 1. रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणं. 2. त्या जनावरांना माणसांच्या बरोबर राहण्याचं वळण लावणं. आणि 3. त्यांच्यापासून दूध दुभतं मिळवणं, त्यांच्याकडून कष्टाची कामं करून घेणं. यातील 3री पायरी जेव्हा माणूस साध्य करतो तेव्हा त्याला म्हणायचं पशुपालन. यापूर्वी आपण हे बघितलंय, कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी आहे. शिकार करताना माणसं कुत्र्याचं सहाय्य घेत. त्यानंतर त्यांनी शेळ्या आणि मेंढ्या माणसाळवल्या. शेतीचे सुमारे 11,000 वर्षांपूर्वीचे पुरावे पहिल्यांदा इस्रायल आणि इराक इथं मिळाले. शेतीची सुरुवात करण्याचं श्रेय स्त्रियांना दिलं जातं. टोकदार काठीच्या आधाराने स्त्रियाच बी पेरण्याचं काम बहुधा करत असाव्यात. काही आदिवासी जमातींमध्ये स्त्रिया अजूनही अशा पद्धतीने पेरणी करतात. पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसं वजन मिळून जमिनीत खोलवर खणता यावं म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जातात. शेतीची कामं करायला लागल्यामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एका ठिकाणीच राहणं भाग पडलं आणि आता प्राण्यांनी ओढलेल्या नांगरांनी ते नांगरणी करायला लागले. अर्थातच शेतीच्या उत्पादनात वाढ झाली आणि ते निर्वाहाचं प्रमुख साधन बनलं. शेतीच्या उत्पादनात आणखी वाढ व्हावी म्हणून लोक निसर्ग शक्तींची आणि देवदेवतांची पूजा करायला लागले. शेतीची कामं, पाण्याचं वाटप आणि गावाचं संरक्षण अशा अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था, त्यामुळे कृषी प्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आली. शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात जे काही शिकार, फळं, कंदमुळं मिळायची ती दीर्घ काळासाठी साठवणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे त्या प्रकारच्या जीवन पद्धतीमध्ये समूहातील सर्व स्त्रिया आणि सर्व पुरुष फक्त अन्न मिळवणं एवढंच कामामध्ये सतत गुंतलेले असत. पण जसं जसं ते शेती करायला लागले तसं तसं त्यांना पिकलेलं अन्नधान्य जास्त काळासाठी साठवता येणं शक्य झालं. हळूहळू समूहातल्या सगळ्यांची गरज भागायची आणि तरीही अन्नधान्य शिल्लक राहायला लागायचे. मग त्यांना अन्न मिळवण्यासाठी वेळ घालवण्याची गरज उरली नाही. मग हळूहळू कल्पकता वापरून काही कौशल्य कशी विकसित करता येतील यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळायला लागला आणि अशी कौशल्य मिळवलेल्या व्यक्तींकडे त्या कौशल्यावर आधारित कामं सोपवली गेली आणि म्हणून मातीची भांडी बनवणारे, मणी बनवणारे असे कारागीर तयार झाले. नवाश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हातांनी घडवलेल्या होत्या असं मानलं जातं. गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य पिकवत होते. शेतीची अवजारं बनवणं, ती दुरुस्त करणं यासाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती. मग कारागिरांना कामाचा मोबदला ते अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात देत. कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागायचा. मग त्याची किंमत सुद्धा अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाणघेवाणीतूनच चुकवली जायची. त्या वेळेपासून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली. मीठ ही खूप आवश्यक गोष्ट होती. बहुतेक गावांना मीठ दूरवरून आणावं लागायचं. मग मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत. अशामुळे व्यापार विस्ताराला मदत झाली. गावातील व्यापाराची आणि साधन संपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य कसं करायचं याचे नियम तयार झाले आणि त्या नियमाची अंमलबजावणी कोण करणार त्याला गावाचं कर्तेपण मिळालं. अशा प्रकारे गावाची शासन व्यवस्था निर्माण झाली. नवाश्मयुगातील गावांच्या भोवती असलेल्या संरक्षक भिंतींचे आणि खंदकांचे पुरावे मिळाले. त्या काळी पूर, जंगली जनावरं आणि गुरं चोरून नेणारे बाहेरचे लोक यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या भिंती बांधल्या गेल्या. यानंतर घरांची रचना. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरं बांधली जायची.
पुढे पुढे अन्नधान्याची जशी विपुलता वाढली तशी लोकसंख्या वाढली. गावं स्थिरावली आणि विस्तारली सुद्धा. मग कच्च्या विटांची चौकोनी घरं बांधली जायला लागली. काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक खोल्याही बांधल्या जायला लागल्या. 2 घरांमध्ये बहुधा फारसं अंतर नसायचं. हवामानानुसार घराच्या बांधणीत स्थानिक बदल झाले. साधारणपणे संपूर्ण गावातील लोक एकाच कुळातील असत, म्हणजे गावातले सगळे सदस्य एकमेकांचे नातेवाईकच असायचे. अशा अर्थाने बघितलं तर संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होतं. मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरायचे. व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतर सुद्धा तुटू नये, तसाच राहावा, असा उद्देश बहुधा असावा. आणि मृतदेहाबरोबर विविध वस्तू सुद्धा पुरण्यात यायच्या.